सध्या आमच्या आता आम्ही इथं आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणारे सर्व विद्यार्थी तर यांच्या ज्या मागण्या आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतो. सर्वोच्च न्यायालय निर्णयानुसार आदिवासी विशेष पद भरती झालेली नाही, त्यामुळे 12,500 आदिवासी विशेष पद भरती तात्काळ घेण्यात येईल. नंबर 2, शासकीय व निमशासकीय पद भरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात व प्रमाणपत्र पदभरती करण्यात यावे. नंबर 3, शासन निर्णय 2016 नुसार अनुसूचित जात पडताळणी कार्यालय समिती प्रलंबित असलेल्या शर्यत वैधता कंडिशनल व्हॅलिडिटी प्रकरणाची चौकशी तात्काळ करून कारवाई करण्याबाबत. नंबर 4, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 85,000 रिक्त पदांची तात्काळ भरती करण्यात यावी. नंबर 5, आदिवासी आरोग्य विभागातील 1541 गट व क संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. नंबर 6, बांधकाम विभागामध्ये अनुसूचित जमाती अधिसंख्य पदावर 109 जणांना वर्ग केल्यानंतर ती रिक्त पदे दाखवायला पाहिजे होती. केवळ 80 पदे रिक्त दाखवली तर उर्वरित 29 पदे तात्काळ भरण्यात यावी. त्यानंतर नंबर 7, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे PRT अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारी 6 महिने प्रशिक्षण कुठलेही खंड न पडता ती कंटिन्यू चालू करण्यात यावी. त्यानंतर नंबर 8, PRT अंतर्गत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते ते प्रशिक्षण भारतीय GR नुसार असावे की मुला-मुलींना एकदा लाभ घेतला तरी त्यांना पुढील प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात यावा. म्हणजे एक्झाम पोलीस भरतीला लाभ घेतला तर मला पुढच्या वेळेस UPSC MPSCला त्याला प्राधान्य देण्यात यावं, म्हणजे मला प्रवेश देण्यात यावा. नंबर 9, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 25 फेब्रुवारी 2025 मध्ये अनुसूचित जमातीचा बिंदू नामावलीमध्ये दुरुस्ती करण्यात. तर सोयरे 2 सांगते लवकर भरतीचं आपण का केलं पोरायचं जे आहे इच्छा आहे का आम्ही कोणाकोणाला भेटलो का करतो कोर्टाचं केस करायचं मला कोणाला सांगते नाही लवकर भरतीचं अरे पोरं तुम्ही आमची आहे आपले 26 आमदार आदिवासी मुलांची आणि मुलींची लवकर भरती झाली पाहिजे. 2019 पासून आमचा संघर्ष सुरू आहे. 2023 2019 पासून काय झालं तर समाजचा गैरसमज कसा आहे. 6 जुलै 2017चा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालाअंतर्गत जे जागा खाली आहे सांगितलेली आहे त्या अनुषंगाने ज्यांनी अवैध प्रमाणपत्र घेऊन जागाच्या बळकावल्या होत्या तर त्यांना सेवामुक्त न करता त्यांना अधिसंख्य नावावर केले आणि आपल्या आदिवासी जागा जसं तशा मग काय झालं 2017ला आणि हा जे निकाल लागला. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण आपला महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये पेसा कायदा लागू झाला. पेसा कायदा लागू झाल्यानंतर पेसा अंतर्गत जिल्हे निवडले. पेसा जिल्हे निवडल्यानंतर या सर्व प्रक्रियेनंतर पेसा कायदा अंमलबजावणी झाल्यानंतर काही जिल्हे असे आहे आपल्याकडे त्याच्यात 100% आदिवासीचं आरक्षण म्हणजे असा जे आहे आणि त्याच्यामुळे काय झालं जसं उदाहरणार्थ पालघर जिल्हा असेल नंदुरबार आम्ही साक्षीदार आहोत त्याचे म्हणून सांगत आहोत. मग अशा परिस्थितीत काय झालं 100% एका जिल्ह्यामध्ये तर कुठली नोकर भरती होऊ शकत नाही एका आदिवासीच्या. मग हे जे मंडळी आहे पालघरची ती सुप्रीम कोर्टात गेली. काय म्हणणं आहे त्याचं का बा 100% जर आदिवासी जागा म्हटलं तर आम्ही त्या गावात जात नाही का आम्ही जिल्ह्यात राहतो. मग त्यामुळे तो प्रकरण प्रलंबित राहिलं. मग त्याच्यानंतर अधिसंख्य पदाची नोकर भरती आणि नियमित नोकर भरतीच्या अनुषंगाने मी केराम साहेब आमचे जिरवाळ साहेब सर्व आमदार मिळून आम्ही AG असते म्हणजे मुख्य जो असतो आपली बाजू मांडणारा अभिवक्ता त्यांच्याकडे गेलो आम्ही. त्यांना सांगितलं का बा आम्हाला नेमकं याचं सोल्युशन सांगा. तर त्यांनी सांगितलं का बा आदिवासी युवतीची नोकर भरती झाली पाहिजे हा समजून घेऊन त्यांनी सांगितलं की 100% आरक्षण कुठल्या जिल्ह्यात राहू शकत नाही. मग त्यासाठी आम्हाला सल्ला दिल्यानुसार TAC घ्या ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी. मग ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीच्या माध्यमातून तिथं निश्चित करायचं की पेसा अंतर्गत 13 जिल्हे आणि इतर जिल्ह्यामधून नोकर भरती झाली पाहिजे असा प्रकारचा विषय युद्ध पातळी प्रयत्न सुरू आहे. सन्माननीय सर्व आमदार महोदय मंत्री महोदय पूर्ण ताकदीनं पाठीशी असल्यामुळे आपल्या युवकांचं नुकसान करावं असं लोकप्रतिनिधी कधी वाटते का.
आपल्या युवकांचं युवतीचं नुकसान करावं असं कोणत्या लोकप्रतिनिधी वाटत असेल का? 26 दिवस सर हिंगोलीला चालू तर त्यामुळे TSC हे जास्तीत जास्त 15 दिवसात होईल असा माझा अंदाज आहे. आता त्या TSC मध्ये एखादी आरक्षणाची रचना ठरल्यानंतर ती सुद्धा कोर्टात चालल्यानंतर मग ते लवकर भरतीची कमिशन येणार आहे. ही स्पर्धा आहे. तर ते आता आपण आदिसंख्य पदे सांगितली, तर त्यामध्ये आदिसंख्य पदे किती रखतात आदिवासी? बेटा आम्ही सचिव महोदयांना सांगितलेलं आहे सर्व कोणत्या कोणत्या विभागाची किती पदं रिक्त राहिल्या त्याचा आकडा मिळणार नाही. आपली लवकर भरती सुरू झाली पाहिजे हा महत्वाचा विषय हो आहे का नाही? तर साक्षीदार आम्ही आहे, एकटाच बोलत नाही, झिरवाड साहेब त्याच्यामध्ये आहे, आपले 26 आमदार आदिवासी 26 आमदार पूर्ण ताकदीला आहे. आणि त्यामुळे तुम्ही थोडं संयम ठेवा एवढी विनंती आहे. बराच संयम झाला याची शंका नाही, परंतु कधीही लोकप्रतिनिधीचा सन्मान राहायला पाहिजे, लोकप्रतिनिधीचा कधी अनादर होणार नाही त्याची दक्षता आणि काळजी व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून घ्यावी अशी आपली सगळी विनंती. कसं आहे सर, गरम रस्ते बोलत राहते माणूस. 75,000 भरती झाली सर, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जागा झाल्या. तर त्याच्यामध्ये आपलं जात वैधता प्रमाणपत्र लागू म्हणजे अनिवार्य का करत जात वैधता प्रमाणपत्र शिवाय नोकर भरती घेणे हे पण 75,000ची मेगा भरती झाली सर, जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी नाही. असं घेतले का? चुकीची माहिती किती लोक आहेत आणि छोटा संवर्ग मुसलमान विदाउट व्हॅलिडिटी तर कोणाला जॉईनिंग होता येणार नाही. बरोबर आहे. व्हॅलिडिटी झाली नसेल तर त्याला बंधनकारक कसं आहे ना, त्याने व्हॅलिडिटी दिलं नसेल तर तो कसं काय जॉईन होऊ शकतो? पण सर फक्त कास्ट सर एक काय झालंय ऐकून तर घे. जात पडताळणी समितीकडे संचिका दाखल करून ते आमची संचिका प्रलंबित आहे अशा पद्धतीने ते कोर्टात गेले काय तिचे, आणि मग कोर्टाने काय केलं की तात्पुरतं त्याला जॉईनिंग केली बरं का. परंतु आपलं कायदा आपलं जोपर्यंत व्हॅलिडिटी होत नाही तोपर्यंत त्याला जॉईन करता येत नाही. ते बदमाशी काय करतात माहिती आहे का, ते तिकडे जातात ना कोर्टात, आणि कोर्टाने ऑर्डर केल्यानंतर ते त्याला आपण काही करू शकत नाही करू. सर कंडिशनल व्हॅलिडिटी लवकरात लवकर बंद करा. पोरांच्या मेडिकलसाठी इंजिनिअरिंगसाठी इव्हन ऍडमिशनसाठी आपण कंपल्सरी केलंय ना. पण याचं नुकसान असं होते सर, वेटिंग लिस्ट एका वर्षासाठी व्हॅलिड असते ना, मग त्यांनी जर कोर्टामध्ये जाऊन सुद्धा नंतर निर्णय आला ना. आता TSC मध्ये 30 विषय घेणार आहे. मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, मंत्री महोदय त्या ठिकाणी आहेत, आणि सगळे आपले TSCचे आणि ते TSC म्हणजे आपले ऍडव्हायझरी बोर्ड आहे, कमिटी आहे ना, त्याच्यात हे सगळं करून त्याच्यामध्ये आणखी सुधारित हे पक्क करून घ्यावं लागतं. बऱ्याचशा आपल्या ज्या पळवाट आहेत ना त्या बंद करून टाकावं लागतील ना. चला झालं समाधान. अंगावर नको पडू रे. आता आता बुकिंग कापड काढ आता बुकिंग काढा. मंत्री साहेबांशी भेट घातली, काय नेमकी झालं आणि काय मागणी होती? छत्रपती संभाजीनगर येथील जे स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी मिळून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांची भेट घेतली. त्या भेटीमधील आम्ही प्रमुख मागण्या त्यांना मांडल्या. त्यामधील मागण्या आहेत, सर्वोच्च न्यायालयानुसार आदिवासी विशेष पद भरती झाली नाही ती तात्काळ घेण्यात यावी, 12,500 आदिवासी विशेष पद भरती. त्यानंतर शासकीय निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे. नंबर 3, शासन निर्णयानुसार 2016 अनुसूचित जात पडताळणी कार्यालय समिती प्रलंबित असलेले शरत वैधता कंडिशनल व्हॅलिडिटी प्रकरणी तत्काळ चौकशी करून त्यावर कारवाई करण्याबाबत. नंबर 4, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 85,000 रिक्त पदाची पदभरती तात्काळ सुरू करण्यात यावी. नंबर 5, आदिवासी आरोग्य विभागातील 1541 गट अबकड संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. नंबर 6, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अनुसूचित जमाती अधिसंख्य पदावर 109 जणांना वर्ग करल्यानंतर ती रिक्त पदे दाखवायला पाहिजे होती. केवळ ती 80 पदे रिक्त दाखवल्या तरी ती उर्वरित 29 पदे तात्काळ भरण्यात यावीत. नंबर 7, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे TRT अंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जी योजना दिली जाते 6 महिन्याची, त्या योजनेमध्ये खंड न पडता ती कंटिन्यू देण्यात यावी. आणि नंबर 8, TRT अंतर्गत जे आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण घेतात, आता फॉर एक्झाम्पल मी एक विद्यार्थी आहे, मी पोलीस भरतीला यावेळी जर मी लाभ घेतला तर मला पुढच्या वेळेस UPSC MPSCला प्रवेश देण्यात यावा किंवा लाभ देण्यात यावा. या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या संदर्भात आम्ही आदिवासी मंत्री यांची भेट घेतली. काय म्हणणं त्यांचा जबाबमध्ये काय सांगितलं त्यांनी? त्यांचं याबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या तुमच्या मागण्या आहेत त्याबद्दल आमची जी कमिटी आहे किंवा आमचे जे आदिवासी डिपार्टमेंटचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आम्ही या संदर्भात निवेदन देऊ
व तुमचा जे निर्णय असेल त्या निर्णय तुम्हाला चर्चा करून निर्णय कळवू असं त्यांनी आम्हाला बोलले. जर मागणी पूर्ण नाही झाली तुमची तर पुढचं पाऊल काय असेल तुमचं? आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आमचं पुढचं पाऊल जे संभाजीनगरचं जिल्हाधिकारी कार्यालय तिथे आम्ही आमच्या न्याय व हक्कासाठी आमचं धरणे आंदोलन आम्ही लवकरच सुरू करू. आपलं पूर्ण नाव आणि आपली संघटना आणि पद पूर्ण सांगा. मी फार्मासिस्ट दत्ता मारुती खराटे, प्रदेश विद्यार्थी सचिव अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी विकास परिषद महाराष्ट्राचे. आणि अजून एक बोलायचं मला, जे आमची पारंपरिक आदिवासी वेशभूषा आहे त्या वेशभूषेमध्ये कोणी लिंबाची पानं बांधून गेलं किंवा वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं धरणे आंदोलन आम्ही ह्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर आम्ही लवकरच आम्ही धरणे आंदोलन करू. ओके, थँक्यू, धन्यवाद.